नमस्कार मित्रांनो, मी अनिल नरवाडे सर. या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण वर्ग 10वा भूगोल पाठ 5वा नैसर्गिक वनस्पती व प्राणी. आपण आधी 4था चॅप्टर आपण बघितला. आज आपण 5व्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. आज आपण या चॅप्टरमध्ये भारत आणि ब्राझील याच्यामध्ये असणाऱ्या वनस्पती आणि प्राणी आणि त्याचे प्रकार आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आपण या पाठामध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. हे आपल्याला जे दिसतंय याच्यामध्ये काटेरी वने, याच्यामध्ये आपल्याला फळं, इथे सदाहरित वने, इथे पक्षी, इथे प्राणी आणि इथे सरपटणारे प्राणी आपल्याला दिसतात. जर आपण आकृती 5.1 जर आपण बघितली तर खाली काही मुद्दे दिलेले आहेत. या मुद्द्यानुसार तुम्हाला चर्चा करायची आहे. चला तर छायाचित्रात दर्शवलेल्या वनस्पतीची नावे सांगा. तुम्ही या वनस्पती कोठे पाहिल्या आहेत का? छायाचित्रातील प्राण्यांची नावे सांगा आणि असे प्राणी तुम्ही कोठे पाहिले आहेत का? तर हे जे आहे हे चित्र तुम्हाला बघायचं आहे. याचे नावं तुम्हाला सांगायचे आहेत आणि हे तुम्ही कुठं बघितलेत का तर हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. चला तर वरील चित्राविषयी तुम्ही चर्चा केली असेल व त्यांना ओळखलेही असेल, कारण अनेक भारतीय प्रजातींशी त्यांचे साम्य आढळते. परंतु ह्या सर्व प्रजाती ह्या कुठल्या आहेत तर ब्राझीलमधल्या आहेत. त्यांची नावे शोधा. आता आपण ब्राझीलमध्ये आढळणाऱ्या वनस्पतीच्या विविधतेविषयी माहिती बघूया. इथे तुम्हाला एक भूरचना दिलेली आहे आणि तिथल्या प्रमुख वनस्पती आणि प्राणीसुद्धा इथं तुम्हाला दिलेले. आपण आधीच्या चॅप्टरमध्ये गियाना उच्चभूमी, ॲमेझॉनचे खोरे, पॅराग्वे पॅराना नदीचे खोरे आणि ब्राझीलची उच्चभूमी आपण बघितली. आता याच्यातले जे वने आहेत या वनांविषयी सुद्धा आपल्याला माहिती बघायची आहे आणि प्राण्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती बघायची आहे. जर आपण बघितलं तर हे जे येतं 5°11 उत्तर आणि 25°24 दक्षिण हे आपल्याला बघायला मिळतं. ही जी उंची आहे ही उंची 0 पासून ते 2000 मीटरपर्यंत आहे. विविध प्रकारची माकडे, सरपटणारे झाडावरील प्राणी व जलचर प्राणी आपल्याला इथे बघायला मिळतात. गियाना उच्चभूमी आणि ॲमेझॉनचे खोरे याच्यामध्ये. आणि वने जे आहेत ते उष्णकटिबंधीय वने आणि विषुववृत्तीय वने आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि इथे तापमान जे असतं ते तापमान असतं 28 डिग्री सेल्सिअस आणि इथे जे पाऊस पडतो तो पडतो 2000 मिलीमीटर. त्यानंतर आपण ज्यावेळेस गवताळ प्रदेशात येतो त्यावेळेस इथे पानझडी वनं आपल्याला बघायला मिळतात. इथलं तापमान 21 डिग्री सेल्सिअस आणि पाऊस इथे 1500 मिलीमीटर पडतो पॅराग्वे पॅराना नदीच्या खोऱ्यामध्ये. त्यानंतर ब्राझीलची उच्चभूमी हा जो आहे हा भाग गवताळ प्रदेशातील व सरपटणारे प्राणी याच्यामध्ये येतात. याच्यामध्ये जे वने आपल्याला आढळतात ते समशीतोष्ण वने. इथे तापमान असतं 23 डिग्री सेल्सिअस आणि येथे पाऊस जो पडतो तो पडतो 600 मिलीमीटर आणि यांची जी लांबी आहे ही लांबी आहे 2800 किलोमीटर ते 3600 किलोमीटर. आणि ही जी आहे ही आहे किनारपट्टी आणि इथं तापमान असतं 27 डिग्री सेल्सिअस आणि पाऊस इथे पडतो 1200 मिलीमीटर. आता ब्राझीलमधील पर्जन्यमान वनस्पती प्राण्यांचे प्रकार हे भूरचनेच्या
छेदरेषेवर दाखवलेले आहे. आपण खाली बघितलं. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना वरील बाबीमध्ये होत जाणारा फरक यातून स्पष्ट होतो. याबाबत वर्गात चर्चा करा व तुमचे टिपण तुम्हाला तयार करायचे आहे. आता आपण बघणार आहोत ब्राझील आणि तिथल्या वनस्पती. भूरचनेमुळे ब्राझीलच्या पर्जन्यात फरक पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात बहुतांश भागात वर्षभर पाऊस पडतो. विषुववृत्तापासून जसे जसे दूर जावे तसे तसे वर्षा दिनाचा कालावधी आणि पर्जन्यमान कमी कमी होत जाते. यामुळे या प्रदेशात वनस्पतीचा जीवनकाळ देखील कसा असतो, कमी होत जातो. ज्या प्रदेशात पाऊस वर्षभर पडतो त्या ठिकाणी सदाहरित वने आढळतात. ज्या प्रदेशात पाऊस ठराविक काळात पडतो अशा ठिकाणी वृक्षांची घनता कमी होत जाते आणि वनांऐवजी विविध गवत, खुरटी झुडपे, काटेरी वनस्पती इत्यादी आपल्याला आढळतात. ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतीच्या प्रजाती आहेत. यामध्ये सदाहरित वने, निमसदाहरित वने, शुक इत्यादी वनस्पतीचा याच्यामध्ये समावेश होतो. येथे पाऊ, ब्रासिल, रबर, मोहोगनी, रोजवूड इत्यादी वृक्ष व आमर याला ऑर्किड वनस्पतीच्या अनेक प्रजाती या ब्राझीलमध्ये आढळतात. ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांमुळे वातावरण मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास त्यामुळे मदत होते. म्हणूनच या वर्षावनांना जगाची फुफ्फुसे असे याला संबोधतात. त्यानंतर भारत आणि भारतामधल्या वनस्पती. आकृती 5.3 आपण बघितली. यांच्या आधारे खालील प्रश्नाची उत्तरे द्या. हिमाच्छादित प्रदेशात कोणती वने आढळतात? कोणत्या किनारपट्टीवर समुद्रकाठाची वने प्रामुख्याने आढळतात? कोणत्या प्रकारच्या वनांनी भारताचा जास्त प्रदेश व्यापला आहे? आणि काटेरी व झुडपी वने कोठे आढळतात? आता याच्यामध्ये खाली काही भौगोलिक स्पष्टीकरण तुम्हाला दिले. भारतात वनांचे खालील प्रकार आढळतात. भारतात सरासरी 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य पाऊस पडतो. भरपूर सूर्यप्रकाश असल्याने भागात सदाहरित वने आढळतात. या वनांतील वृक्षाची पाने रुंद व हिरवीगार असतात. या झाडांचे लाकूड कठीण, जड, टिकाऊ असते. उदाहरण मोहोगनी, सिसव, रबर इत्यादी. या वनात अनेक प्रकारच्या वेली आहेत. या वनात सर्वाधिक जैवविविधता आपल्याला काय होते, आढळते. भारतात 1000 ते 2000 मिलीमीटर पर्जन्याच्या प्रदेशात पानझडीची वने आढळतात. कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतीचे पाने गळतात. उदाहरण साग, बांबू, वड, पिंपळ इत्यादी वनस्पती या वनात आढळतात. भारतात ज्या भागात दीर्घकाळ कोरडा उन्हाळा व 500 मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्य होतो अशा प्रदेशात काटेरी व झुडपी वने आढळतात. वनस्पतीची पाने आकाराने लहान. उदाहरण खैर, बाभूळ, खेजडी तसेच कोरफड, गायपात इत्यादी निवडुंगाचे प्रकार देखील येथे आढळतात. किनाऱ्यालगतच्या दलदलीच्या प्रदेशात खाड्या व खाजणांचा भाग असतो. तेथे क्षारयुक्त मृदा, दमट हवामान असते. अशा ठिकाणी समुद्रकाठाची वने या ठिकाणी आपल्याला आढळतात. इथं जर आपण भारताचा जर नकाशा आपण बघितला तर इथं जम्मू काश्मीरमध्ये शीत वाळवंट इथं आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर इकडं जर आपण गेलं राजस्थानकडं तर इकडं उष्ण वाळवंट आपल्याला मिळतो. आणि इकडे अरबी समुद्र, खाली दक्षिणेकडे हिंदी महासागर आणि पूर्वेकडे बंगालचा उपसागर आणि पश्चिमेकडे अरबी समुद्र आपल्याला बघायला मिळतो. आता ही जी किनारपट्टी आहे या किनारपट्टीवर जर तुम्ही बघितलं तर इथे सदाहरित वने आपल्याला बघायला मिळतात. आणि हे जर तुम्ही बघितलं पानझडी वने तर पानझडी वने भारताच्या मध्यभागी इथं हे जे आहेत हे काय आहेत, पानझडी वनं आपल्याला बघायला मिळतात. इथे जर आपण बघितलं तर काटेरी झुडपी वने आपल्याला इथं वाळवंटाच्या भोवताली हे जे आहे इथं आपल्याला आणि पूर्वेकडचा भाग आणि इथं मध्य भाग आणि इकडे खाली दक्षिणेचा जो भाग आहे इथं काटेरी झुडपी वने आपल्याला आढळतात. त्यानंतर
हिमालयातील वने, इकडं जर आपण बघितलं तर इकडं आपल्याला हिमालयातील जी वने आहेत ही वने आपल्याला इथं बघायला मिळतात. इकडं हिमालयातील वने इकडं आपल्याला बघायला मिळतात. समुद्रकाठाची वने, इथं जर आपण बघितलं हा जर भाग आपण बघितला तर इथं समुद्रकाठाची जी वने आहेत ही समुद्रकाठाची वने आपल्याला इथं बघायला मिळतात. आणि इथं किलोमीटर दिले तुम्हाला 0 ते 600 किलोमीटर एवढं दिलं. इथं अंदमान आणि निकोबार बेट आहेत. इथं सदाहरित वने आपल्याला बघायला मिळतात. हे झालं 5.3. त्यानंतर सुंदरीची वने किंवा खारफुटीची वने म्हणतात. याला सुंदरीची वने किंवा खारफुटीची वने सुद्धा म्हणतात. या वनस्पतीचे लाकूड तेलकट, हलके आणि ते कसे असते, टिकाऊ असते. भारतीय हिमालयात उंचीनुसार वनांचे 3 प्रकार पडतात. अति उंच प्रदेशात हंगामी फुलझाडे असणारी वने, मध्य उंचीवरील प्रदेशात पाईन, देवदार, फर अशा सूचीपर्णी वृक्षांची वने, पायथ्यालगतच्या मिश्र वने आढळतात आणि त्यामध्ये सूचीपर्णी तसेच पानझडी वृक्ष असतात. या वनात साल वृक्षांचे प्रमाण हे कसे असते, जास्त असते. त्यानंतर ब्राझीलचं आपण वन्य जीवन आपण बघणार आहोत. नकाशात दर्शवलेल्या प्रजातींना नावे द्या. कोंडोर, अनाकोंडा, अजगर, सिंहासारखा दिसणारा सोनेरी तमरीन, मकाऊ इत्यादी हे प्राणी कोणत्या प्रदेशात आढळतात? या वन प्रदेशात त्यांचा अधिवास असण्याची कारणे कोणती आणि विस्ताराच्या संदर्भाने वन प्रदेशाचे तुम्हाला काय करायचे, वर्गीकरण करायचे आहे. कोणत्या देशात विषुववृत्तीय वने अधिक आढळतात त्याचे कारण तुम्हाला सांगायचे. भारतीय कोणती वने ब्राझीलमध्ये आढळतात ते आपण बघणारच आहे. ब्राझीलमध्ये कोणती वने भारतात आढळतात ते पण आपण बघणार आहे. कोणत्या देशात वनस्पतीची विविधता अधिक आढळते त्यामागचे कारण काय हे पण आपण बघणार आहे. आणि हवामान व वन प्रकार लक्षात घेता कोणत्या देशात वनांवर आधारित व्यवसाय भरभराटीस येऊ शकतात हे पण आपण काय करणार आहे, बघणार आहेत. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा ब्राझीलमध्ये वन्य जीवनांचं विविधता अधिक आढळते. पॅटॅनल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय, अनाकोंडा याच्यामध्ये आढळतो. ब्राझीलमध्ये मोठे गिनीपिग व मगरी, सुसरी, माकडे, प्युमा, बिबट्या इत्यादी प्राणी येथे आढळतात. माशांच्या प्रजातीमध्ये समुद्रातील स्वॉर्ड फिश तसेच नदीतील पिरान्हा व गुलाबी डॉल्फिन हे मासे येथील वैशिष्ट्ये आहेत. कोंडोर हा खूप उंचावर उडणारा मोठ्या आकाराचा पक्षी, विविध प्रकारचे पोपट, मकाव, फ्लेमिंगो या पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. लक्षावधी प्रकारचे कीटक हे सुद्धा येथील विशिष्ट आहेत. अशा विविधतेमुळे ब्राझीलमधील वन्यजीवन अतिशय समृद्ध आहे. वन्य प्राण्यांची बेकायदेशीर तस्करी, स्थलांतरित शेती, रोको, निर्वनीकरण, प्रदूषण इत्यादीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास अशा समस्या ब्राझील समोर आहेत. त्यामुळे अनेक स्थानिक वन्य प्रजाती नामशेष होत आहेत. तर हे झालं ब्राझीलविषयी. आता आपण भारताविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर पुढे दिलेले प्राणी आकृती 5.5 बघा. मधील नकाशा आराखड्यात त्यांच्या अधिवासानुसार चिन्ह व खुणांनी दाखवलेला आहे. आता जर इथं तुम्ही बघितलं तर हा जो भारत आहे हा भारत तुम्हाला दाखवलेला आहे. याच्यामध्ये बंगालचा वाघ, सिंह, माळढोक, गंगेतील डॉल्फिन, ऑलिव्ह रिडले, कासव, सुसर, एकसिंगी गेंडा, मगर, बारसिंगा, नीलगिरी, ताहेर शेळी असे या प्रकारे येथे आहेत. भौगोलिक परिस्थिती, येथील प्राणी, वनस्पती यांची सांगड घाला. याविषयी इतर कोणते प्राणी तुम्हाला माहीत आहे हेही तुम्हाला लिहायचं आहे. भारतातील वाघांचे अधिवास प्रदेशाच्या नावासह तुम्हाला लिहायचे आणि नकाशात दाखवा कोणत्या कारणामुळे त्यांचा अधिवास या भागात आढळतो. वन्य प्राण्यांच्या बाबतीत भारतातही प्रचंड विविधता आढळते. भारतात वन्य प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत आणि भारतातील उष्ण व आर्द्र वनांमध्ये हत्ती आढळतात.
आसामच्या दलदलीच्या प्रदेशात एकसिंगी गेंडा आढळतो. वाळवंटी प्रदेशात रानटी गाढवे व उंटे आहेत. हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिमचित्ते, याक याच्यामध्ये आढळतात. द्विपकल्पीय प्रदेशात भारतीय गवा, अनेक प्रकारची हरणे, काळवीट, माकड इत्यादी प्राणी आढळतात. वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा हा भारत जगातील एकमेव देश आहे. नद्या, खाड्या व किनाऱ्यावरील प्रदेशात कासव, मगर, सुसर इत्यादी प्राणी आढळतात. वन प्रदेशात मोर, खंड्या, तितर, कबुतरे, विविध रंगी पोपट, पाणथळ, जागी बदके, बगळे व गवताळ प्रदेशात माळढोकसारखे पक्षीसुद्धा याच्यामध्ये आढळतात. भारत हा वैशिष्ट्यपूर्ण वन्य प्राणी असलेला देश म्हणून ओळखला जातो. प्रदूषण, तस्करी व निर्वनीकरण यामुळे वन्य प्राण्यांच्या अनेक प्रजाती भारतातून नष्ट झाल्या आहेत. चित्ता, वन्य प्राण्यांचे संरक्षण, वनांचे संवर्धन व्हावे या दृष्टीने भारत सरकारने अनेक ठिकाणी राष्ट्रीय उद्याने, वन्य प्राण्यांचे तसेच पक्ष्यांची अभयारण्ये, राखीव वने यांचे जतन केले आहे. वाघ हा हे महत्त्वाचं आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे अशीच परिस्थिती हत्तीची हे आहे. तुम्ही अशा वनस्पती व प्राण्यांची माहिती मिळवा, त्याचा अधिवास कोणता ते शोधा, या प्राण्यांच्या संवर्धनासाठी नेमके काय करणे गरजेचे आहे, कोणत्या ठिकाणी ते शक्य आहे यांचे सादरीकरण तुम्हाला करायचे आहेत. जरा डोके चालवा खाली. रोका सारखी शेती भारतामध्ये कोणकोणत्या भागात आढळते याची नावे सुद्धा तुम्हाला काय करायची आहे, लिहायची आहे. चला तर आज आपला 5वा जो चॅप्टर आहे तो 5वा चॅप्टर 5वा पाठ आपला संपलेला आहे. आता आपण उद्या 6वा पाठ घेणार आहोत. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे वेगवेगळे झाडे दिलेले आहेत बघा. हे जे आहे हे देवदार, हे पाऊ ब्रासिल झाड, त्यानंतर हे जे बघितलं हे पाईन आणि हे खेजडीचं झाड आहे. हे जे आहे हे खेजडीचं झाड आहे. ठीक आहे. आता आपण 6वा चॅप्टर आपण बघणार आहोत. तर तो आहे लोकसंख्या. हा आपण उद्या बघणार आहोत.